मी उभा आहे त्या ठिकाणी जिथे राजकुमार सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांचा जन्म झाला। कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ या मालिकेत स्वागत आहे। आम्ही पोखराहून लेट नाईट बस पकडली आणि पहाटे साधारण 4 वाजता लुंबिनीला पोहोचलो। 2 तास लुंबिनी गेट बाहेरच थांबावं लागलं। मग लोकल बसने आम्हाला मायादेवी मंदिराजवळ सोडलं। खूप थकलो होतो, झोपही झाली नव्हती, पण समहाऊ एनर्जी गोळा करून मंदिरात प्रवेश केला। मायादेवी मंदिर हेच भगवान बुद्धाचं अचूक जन्मस्थळ मानलं जातं। आधी हा उत्खनन स्थळ होता, आता प्राचीन अवशेष जतन केलेले आहेत। अशोक स्तंभ इथे सापडला, ज्यावरून सम्राट अशोकांनी हे बुद्ध जन्मस्थळ असल्याची नोंद केली आहे। आत मोबाईल अलाउड नव्हता, पण बाहेर मला थायलंड मधला एक बौद्ध भिक्षू भेटला। तो मला म्हणला फोटो काढ, आणि त्याने नंतर माझ्यासोबत सेल्फीही घेतला। बेस्ट मेमरी। काही भिक्षू पवित्र त्रिपिटक ग्रंथातील मंत्र पठण करत होते। बाहेर येताना एक झाडाखाली ध्यान धारणा करताना भिक्षू दिसला। अगदी बुद्धांना जसं बोधगयेत ज्ञानप्राप्ती झाली तसं दृश्य वाटलं। पूर्ण परिसरात वेगवेगळ्या देशांचे मठ, थायलंड, जपान, श्रीलंका, सिंगापूर एवढे की एक दिवस कमी पडेल सगळं बघायला। सगळ्यांनी आपापले बौद्ध मंदिर उभारलेत। इथेच इटर्नल फ्लेम आहे, जागतिक शांततेचं प्रतीक म्हणून सतत प्रज्वलित ठेवलेले ज्योत। एका मठात प्रसाद म्हणून फ्री लंच होता, पण माझा नंबर येईपर्यंत संपला। मग मुरमुरे खाऊनच काम भागवलं। परत बसने लुंबिनी गेटला गेलो, तिथून रिक्षाने सोनौली बॉर्डरला गेलो। नेपाळ ट्रिप संपत असल्याची जाणीव झाली, थोडं इमोशनलही वाटलं। पुढे गोरखपूरकडे टॅक्सीने निघालो। पुढच्या भागात मी अयोध्येला जाणार आणि माझा मित्र क्षितिज पुण्याला फ्लाईटने परत जाणार। भेटूया पुढच्या भागात।